नमस्कार. विलेज लाईफ स्टोरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची ही सुंदर सकाळ तुम्ही बघू शकता, किती छान आणि शांत हे वातावरण आहे. आज सकाळी सकाळी आपण बाहेर जाण्यासाठी निघालो होतो, त्यासाठी ही सकाळी सकाळी क्लिप मी शूट करून ठेवली होती. खूप छान असं हे वातावरण होतं. प्रत्येक ऋतूमध्ये येथील वातावरण खूप वेगवेगळं असतं, पण तितकंच ते सुंदर असतं. इथून पुढे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे. आता उन्हाळा ऋतू चालू आहे, तरी सुद्धा इतकं छान निसर्गरम्य हे वातावरण आहे. घरातली सर्व कामं आटपून आता आपण चाललेलो आहे पलीकडे आपलं एक काम होतं आणि त्यासोबतच तुम्हाला माझी मराठी शाळा दाखवायची होती, त्यासाठी आपण तिकडे चाललो होतो. तर हा त्या गावात जाण्यासाठीचा रस्ता आहे. हे आहे माझं माहेरचं घर. जातानाच आपल्याला लालपरीचं दर्शन झाले. खेडेगावातील प्रवासाचं एकमेव प्रमुख साधन म्हणजे ही आपली लालपरी. हे आहे आपल्या गावातील महादेव मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर इतका छान आणि सुंदर आहे. ही आहे माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. इथे 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग भरतात. आतून देखील ही शाळा मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. हे जे समोर दिसतंय तो आहे पशुवैद्यकीय दवाखाना. खूप मोठा आणि भव्य असा तो आहे. इथून पुढे गेल्यावर ही आहे माझी मराठी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव हायस्कूल. नाव जरी इंग्लिश स्कूल असेल तरी ही मराठी माध्यम आणि सेमी इंग्लिश अशा 2 माध्यमात शिकवणारी आपली शाळा आहे. या शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग भरतात. आणि हे आहे पलीकडील गावातील म्हणजेच बोरगाव बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिर. आपलं ई सेवा केंद्र इथे काम होतं, त्यासाठी आपण आलो होतो. ते काम करून आपण परत निघालो. आमच्या इथे बोरगाव खुर्द आणि बोरगाव बुद्रुक अशी 2 गावं आहेत, पण त्यांची एक ग्रुप ग्रामपंचायत आहे. ते झाल्यावर आम्ही दुकानातून माझाची बॉटल घेतली आणि घराकडे निघालो. जाताना शाळेच्या इथे बाहेरच आम्हाला एक आजी दिसल्या, ज्या आंबोळ्या म्हणजे ज्याला नेरली देखील म्हटलं जातं, त्या विकण्यासाठी बसल्या होत्या. तर चवीला थोडीशी आंबट थोडी गोड अशी याची चव असते. त्यांनी आम्हाला टेस्ट करण्यासाठी सुद्धा थोडीशी फळं दिली. गावाकडील सगळ्यात छान गोष्ट काय असेल तर ह्या आंबोळ्या, करवंद, जांभूळ, पिकलेले हापूस आंबे, हे सगळं खाण्याची जी मजा आहे ती शहरामध्ये आपल्याला कधीच अनुभवता येत नाही. चवीला आंबट गोड आणि थोडीशी तुरट अशी याची चव असते. काही ठिकाणी याला नेरली म्हटलं जातं, आमच्या भागात त्याला आंबोळ्या असं म्हटलं जातं. आतून असा केशरी रंग असतो त्याचा आणि त्याची चव थोडीशी आंबट गोड आणि थोडीशी तुरट अशी लागते. तिथून आम्ही आलो मम्मीच्या इथे म्हणजे माझ्या माहेरच्या घरी. इथून घरी जाऊन आंबोळ्या छान धुतल्या आणि खाल्ल्या. चवीला खूपच छान होत्या त्या. अशाच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या विलेज लाईफ स्टोरीज या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.